या खास भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये सध्या काही आलबेल आहे असं दिसत नाहीये, कारण तत्वाचा बुरखा पांघरून फार दिवस राजकारण करता येत नाही असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवरती पुन्हा एकदा निशाणा साधलाय। माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते। तसंच राजू शेट्टींनी जर आपल्या मुलाचा प्रचार केला असता तर चित्र वेगळं असतं असं सांगत सागर खोत यांच्या निसटत्या पराभवाबद्दल सदाभाऊ खोत यांनी खंत व्यक्त केली आहे। गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपा यांचा वाद जसा चर्चेत होता, त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट चर्चेत होती, ती म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना। राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांचं वर्णन करायचं झालं तर दोन शरीर एक प्राण असं या ठिकाणी या संघटनेचं वर्णन करता येत होतं। मात्र आता त्यात थोडेसे मतभेद समोर आलेले आहेत आणि या सगळ्यावरती बोलायला सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहे। खोत साहेब, तुमचं स्वागत आहे। पहिला एक प्रश्न असा विचारतो की तुमच्या मुलाचा निसटता पराभव झालेला आहे, त्याचं तुम्ही काय विश्लेषण केलंय कालच्या एक दिवसभरात आणि आज? जय आणि पराजय हे काही माणसाच्या किंवा व्यक्तीच्या जीवनामध्ये फार काही नवीन आहे अशातला भाग नाही। यशाला बाप असतो आणि अपयशाला बाप नसतो, परंतु मी मात्र अपयशाचे बाप आम्हीच आहोत आणि जनतेने दिलेला हा कौल आम्ही मान्य करतो। कारण अपयशाचं खपार मला कुणाच्या माथ्यावर फोडून मोकळं व्हायचं नाही। आम्ही कुठंतरी थोडं कमी पडलो, लोकांच्या पर्यंत पोहोचायला असेल, आणि तसा तो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा मतदारसंघ होता आणि 15 दिवसामध्येच त्या मतदारसंघामध्ये आम्ही केलेली तयारी होती आणि 122 मतांचा फरकानं पराभव झाला। हा काही फार मोठा पराभव झाला असं म्हणता येणार नाही आणि त्या मतदारसंघातील जनतेनं अगदी मनमोकळेपणानं कौल दिला। परंतु खासदार राजू शेट्टींची काही वक्तव्य जी त्या काळामध्ये जी आली त्याचा थोडासा परिणाम झाला, पण त्याचा अर्थ असा नाही की तो माझा मुलगा पराभव होण्या एवढा त्याचा परिणाम झाला अशातला काही भाग नाही आहे। कारण तो मतदारसंघ आम्ही स्वतःच्याच आणि जनतेच्या सहकार्यानं तो लढवलेला होता। त्याच्यामध्ये कोणाचा मुळं काही तिथं आम्हाला अडचणी निर्माण झाल्या असं मी म्हणू शकत नाही। पण राजू शेट्टींनी तिथे प्रचार केलेला नाही आणि त्यांनी असं म्हटलं होतं की तुम्ही घराणेशाही संघटनेमध्ये आणली। एका बाजूला नवीन पिढी ही चळवळीमध्ये आली पाहिजे असं आम्ही म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला मग नवीन पिढी जर चळवळीमध्ये येत असेल आणि त्याला जर आम्ही विरोध करत असेल तर मग नेमकी नवीन पिढी कुणाची आणली पाहिजे? मी सदाभाऊ हा काही प्रस्थापित राजकारणी घराणेशाहीतून वर आलेला नाही किंवा माझा पिंड हा प्रस्थापित राजकारण्याचा नाही आहे की मी डायरेक्ट कुठल्या तरी एखाद्या पक्षामध्ये आलो आणि मग मी इथपर्यंत आलो, असा माझा प्रवास नाही। माझा प्रवास हा चळवळीतलाच झालेला आहे। त्यामुळे मग चळवळीलाही प्रस्थापित चळवळीतून आलेली लोक असे म्हणायचं का राजकारणाला प्रस्थापित राजकारणातून आलेले लोक म्हणायचं, हे आपल्याला कुठेतरी आता स्पष्टीकरण करावं लागेल। मी जी आलो ते चळवळीतून आलो, माझा मुलगा हा सुद्धा चळवळीतून वर आलेला आहे। त्यांनी अनेक आंदोलनं वेगवेगळी शेतकऱ्यांची केलेले आहेत, गुन्हे अंगावरती घेतलेले आहेत आणि स्टार प्रचारक म्हणून चळवळीचं त्यानं काम केलेलं आहे। आणि जर मी त्याला माझ्या घरात जन्माला आला म्हणून त्याला मी चळवळीतही वाव देणार नसो तर तो मग पर्याय वेगळा धुंडेल आणि मग त्याला कुठल्या तरी वेगळ्या पक्षामध्ये जावं लागेल, संघटनेमध्ये जावं लागेल, कारण त्याला त्याची कारकीर्द तर सुरू करावी लागेल। आणि मला वाटतं मी खासदारांच्या जवळ बसल्यानंतर विचारणार आहे की आपल्या मुलांनी चळवळीत काम न करता दुसऱ्या पक्षात जाऊन काम केलं तर आपल्याला चालेल का, हे सुद्धा आता कुठेतरी विचारावं लागेल। पण त्यांनी प्रचार केला असता तर चित्र वेगळं झालं असतं, सभा घेतली असती तर? असं अजिबात नाही, कारण ती जागा ही तिथल्या जनतेचा आम्हाला भरघोस पाठिंबा होता आणि सदाभाऊ खोत पुरेसा आहे। त्यामुळे मला वाटत नाही की कुणी यावं, कारण माढा लोकसभा मतदारसंघ मी लढवला तो मी वडली सदाभाऊ खोत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोपीनाथ मुंडे यांनी सभा घेतलेल्या होत्या। त्यामुळं आम्ही कामातून उभा राहिलेली माणसं आहे काय, त्यामुळं आम्हाला कुणाच्या तरी मतीला सैन्य आला असतं तर आमचा विजय झाला असता असं काही नाही। आम्ही अनेक वर्ष झालं मैदानात आहे, लढाई अनेक लढलेलो आहे, त्यामुळे अजून सदाभाऊच्या मनगटामध्ये दम आहे लढण्याचा। तुम्ही आता बोलताना कुणाच्या तरी मदतीने म्हटलात?
एकीकडे भाजपाच्या सगळ्या नेत्यांची नावं घेतलीत, पण इथे कुणाच्या तरी हा शब्द येतोय, काय कारण आहे नेमकं? नाही, असं नाही, मला गरज नाही कोणाची तशी मत्तीची तिथं पाहिजे होती. म्हणजे मला काही, मी असा गर्वानं बोलत नाही. तिथलं माझे कार्यकर्ते त्या मतदारसंघामध्ये सक्षम होते. काल तुम्ही तत्वाच्या लढाईबद्दल बोललेला होता, नेमकं तुम्हाला काय म्हणायचं यातून तत्वाच्या लढाईच्या संदर्भात? मला त्याच्यामध्ये असं म्हणायचं होतं की तात्विक मुलामा चढवून राजकारणामध्ये फार काळ वावरता येत नसतं. काय राजकारणामध्ये मी म्हणू ते बरोबर आणि बाकीचे चूक आहेत असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी मग एकलेपणा यायला सुरुवात होती हळूहळू. काय आणि एकलेपणा माणसाला हा फारसा काही यशाच्या वाटेवर घेऊन जात नसतो. काय या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याचा प्रश्न मला सोडवायचा आहे, मला कार्यकर्त्यांचं संघटन बळकट करायचं आहे. आणि राज्य सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे संवेदनशील आहेत आणि त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वासानं जबाबदारी दिलेली आहे की मग तो मार्केटिंग विभाग असेल, नसेल तर कृषी विभाग असेल, फळ लागवड विभाग असेल आणि आता अलीकडे माझ्यावर सोपवलेले पाणी पुरवठा विभाग असेल. याच्यामध्ये हे सगळे गावगाडीशी निगडीत असणारी माझ्याकडे दिलेली खाती आहेत आणि मला त्याच्यामध्ये जास्त वेळ लक्ष देऊन काम करायचं आहे. आणि आता जिल्हा परिषदची लढाई झाली, नगरपालिकेची झाली, मी समाधानी आहे. इस्लामपूरच्या नगरपालिकेमध्ये सत्ता आणू शकलो. सांगली जिल्हा परिषदेमध्ये आमची भाजप आणि युतीची सत्ता येत आहे आणि हे चांगलं साथ आम्हाने जनतेनं दिलेले आहे. आणि आता मी पूर्ण वेळ ताकदीनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या संघटन बांधण्यामध्ये आणि ते एकत्रित करण्यामध्ये मी लक्ष केंद्रित करणार आहे. कोण काय बोलत आहे, कोण आरोप करत आहे याची काही आता मी परवा करणार नाही. हे संघटन सदाभाऊ खोतांचं असेल? हे संघटन शेतकऱ्यांचं असेल. सदाभाऊ खोत हा नेतृत्व करतील, त्यांच्यात एक कार्यकर्ता म्हणून काम करेल. पण नेतृत्व कोणाचं असेल या सगळ्यामध्ये? तुम्ही ज्यांच्यासोबत आता सगळं बोललात त्यांच्यासोबत चालणार आहात का तुमच्या नेत्यांसोबत चालणार आहात? हे संघटन शेतकऱ्यांचं असेल, त्याचं नेतृत्व शेतकरी करतील. सदाभाऊ यांची भूमिका काय आहे आता यानंतरची? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणं, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणं, शेतकऱ्यांच्या बरोबर चालणं ही माझी भूमिका असणार आहे. कुणावर टीका टिप्पणी करणं, कुणावर आरोप करणं ही भूमिका मला माझी असणार नाही. कारण मला आम्हाला काम करायचं आहे. शेतकऱ्याचे प्रश्न कोण सोडवू शकेल? म्हणजे आता तुमच्यासमोर दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे तुमचं नेतृत्व शेट्टी आणि दुसरं म्हणजे मुख्यमंत्री जो पक्ष. कोण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकेल तुमच्या संघटनेच्या, जे तुमचा नेता शेतकरी आहे? खासदार राजू शेट्टींच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नामधला अभ्यास आणि अनुभव दांडगा आहे आणि त्यांचा अभ्यास आणि अनुभव सरकारला वेळोवेळी सरकार घेत असतं आणि त्यातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सरकारही करत आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुद्धा हीच इच्छा आहे की खासदार राजू शेट्टी हे एक लढाऊ शेतकरी नेते आहेत आणि त्यांना बरोबर घेऊन आता राहिलेला कार्यकाळ आहे तो फक्त शेतकऱ्यांच्यासाठीच आपण सगळ्यांनी मिळून काम करण्याचा कार्यकाळ आहे. ही भावना मुख्यमंत्र्यांची आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे, मोदी साहेबांची आहे. आणि मला निश्चित खात्री आहे हा काही फार मोठा आमचा वाद आहे अशातला काही भाग नाही आहे. काय एकत्रित बसल्यानंतर त्याच्यातून चर्चेतून मार्ग निघू शकतील काय. परंतु ठीक आहे, हे का घडलं, कसं घडलं याच्या खोलामध्ये आज मला जावं असं वाटत नाही आणि ती वेळ येणार नाही आणि ती वेळ आलीच. काय मी गावगाड्यातला रांगडागडी आहे. काय मग मला शेतात तास कसं मारायचं आणि पेरणी कशी करायची याची मला जाण आहे. काय त्यामुळे बापाबरोबर मी शेतात पेरायला गेलेलो आहे. काय त्यामुळे योग्य वेळी पेरणी करा, कोणतं बियाणं वापरावं, कोणतं खत वापरावं, पाणी कसं द्यावं याची चांगली जाण आहे मला. काय आणि मग तेव्हा योग्य वापरलं जाईल आणि पाखरांना बी हाणलं जाईल. काय जे काही सध्या पाखरं येत आहेत
की हे बाबा पीक संपवून टाकू, त्यांच्यासाठी बी गोपन मी चांगली घेतलेली आहे. काय एक वेळी गोपन फिरल त्यावेळी गोपन पाखरं जातील शिवारावर उठून. पण काही लोकांना चाललंय सदरेवरचं राजकारण करण्याची, काही लोकांना सवय असते. सगळ्याच ठिकाणी हे घडत असते. लढणारी लढत असतात आणि काही लोक असतात नुसते सदरेवर बसून नेत्याच्या समोर मुजरा करत उभा राहिलेले. सदाभाऊ खोत हा काही असा लोण मुजरा करणारा नाही. अंगावर वार झेलून रक्त बंबाळ झाला तर लढाई संपत नाही तो म्हणून मागं न बघणार आहे. काय त्यामुळे नेतृत्वानं ठरवायचं आजूबाजूला आपल्या कोण माणसं आहेत, नाही आहेत कोणी, नाही कोण आहेत हे जरा एका सभेला पण दिसलं तसं चित्र. नाही ते नाही, सभेचं नाही, म्हणजे कोण त्यांना हे सल्ला देत आहे हे त्यांनी थोडंसं बघायला पाहिजे की आपले सल्लागार कोण आहेत. काय सदाभाऊ हा सल्लागारांच्यावर चालत नाही. सदाभाऊ खोत हा कार्यकर्त्यांच्यावर चालतो. कार्यकर्ते तुमच्या बाजूने नाही, मला असं म्हणजे मी कार्यकर्त्यांच्यावर प्रेम करतो. मला काही माझा मी म्हणून सांगितलं की मला नेतृत्वात फूट करायची नाही. मी आज स्पष्ट करतो आपल्या माध्यमातून की मला वेगळं काय करायचं नाही आहे. छातीवरचा लाल बिल्ला सदाभाऊच्या कदापि उतारणार नाही हे मी वारंवार सांगितलंय, आजही सांगतो. काय लाल बिल्ल्यावरचा म्हणजे शेतकरी संघटनेचा इतिहास आहे की छातीवरचा लाल बिल्ला हटत नाही, परंतु त्या लाल बिल्ल्यावरचं नाव मात्र बदलताना दिसतं, असा इतिहास आहे पूर्वीपासूनचा. ते बिल्ल बदललं त्याच्यामध्ये नेतृत्वाने तो एक अभ्यास करण्याचाच एक मोठा भाग आहे की असं का होत गेलं. आणि मी आज सगळ्याचा साक्षीदार आहे. आम्ही दोघं जीवलग दोस्त आहोत, परंतु काही गोष्टीमध्ये मतभेद जरूर असतील. आता ते मी लपवण्याचा प्रयत्न करण्यात बी अर्थ नाही, ते उघड झालेले आहे. बरोबर काय आणि त्याच्या बाबतीमध्ये आम्ही एकत्रित ज्यावेळी बसू त्याच्यावर चर्चा करू. काय कार्यकर्ते समोर बसतील त्याच्यावर चर्चा होती. पण एक मी निषेध सांगतो की मी महात्मा गांधी अभ्यासलेला आहे आणि महात्मा गांधीच्या विचारावर माझा 100% विश्वास आहे. मी अहिंसेच्या मार्गाने जाणारा माणूस आहे. हिटलर कधी वाचावा मला वाटलं नाही काय, आणि त्याची मला गरज सुद्धा काही आयुष्यामध्ये भासली नाही. त्यामुळे मी व्यक्ती स्वातंत्र्याला मानणारा माणूस आहे. कारण स्वातंत्र्य हे माझ्या मनाप्रमाणेच आहे किंवा मिळेल ह्याला स्वातंत्र्य म्हणत नाहीत. त्या समोरच्या व्यक्तीला कसं स्वातंत्र्य पाहिजे त्याला स्वातंत्र्य म्हणतात. आणि म्हणून महात्मा गांधींनी अखंड स्वातंत्र्याची हाक दिलेली होती. काय की त्या व्यक्तीला स्वातंत्र्य द्या, व्यक्तीला काय वाटतंय ते स्वातंत्र्य आहे. मला जे वाटतंय तेवढं स्वातंत्र्य नाही. मला 5 किलोमीटर चालणे एवढं स्वातंत्र्य वाटतंय, त्या व्यक्तीला जर त्याच्या पुढे जायचं असेल तर ते स्वातंत्र्य त्याला दिलं पाहिजे. त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याच्या आड जर कोणी येणार असेल तर ते झुगारून लावलं जाईल. हे होते सदाभाऊ खोत. यांनी असं म्हटलेलं आहे की मी गोफण तयार केलेली आहे, त्यात गुंडा सुद्धा घातलेला आहे आणि योग्य वेळी ती गोफण फिरवेल आणि त्यामध्ये जे कोणी पाखर आहेत जे शेत खातायत किंवा शेतातले ज्वारीची कणस खाऊन शेतकऱ्यांचं नुकसान करतायत त्यांच्यावरती ती गोफण फिरवून पाखरांना घायाळ केल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरा मोहम्मद समीसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद.